श्री स्वामी समर्थ. जेव्हा जीवनात काहीच उरलेलं नाही असं वाटत असेल तेव्हा प्रत्यक्षात सगळं काही बदलायला सुरुवात होते. संकेत म्हणजे शिक्षा नव्हे, ती दिशा असते. स्वामी कधी कधी उत्तर द्यायला उशीर करतात. ते लगेच प्रतिसाद देत नाही. जेव्हा असं वाटायला लागेल तेव्हा समजायचं की स्वामी आपली परीक्षा घेत आहे. प्रत्येक बंद दरवाजा मागे मी उभा आहे, फक्त तू धीर धर, मी तुला घेऊन जाईन. हे स्वामींचे आपल्या जीवनामध्ये एक दिलेले वचन आहे, शब्द आहे. जर आपल्या जीवनामध्ये सगळे मार्ग बंद झाले असतील, काहीच दिशा दिसत नसेल, अंधारलेले भासत असेल, प्रत्येक प्रयत्न अयशस्वी होत असेल, तर कठीण प्रसंगातून बाहेर निघण्यासाठी अगदी प्रभावी अनुभवसिद्ध मार्ग आहेत, म्हणजे ती स्वामी समर्थ यांची उपासना. हे बंद मार्ग उघडू शकतो, कारण की ही यशाची किल्ली आहे आणि यशाची किल्लीच म्हणजे आपले स्वामी समर्थ. जर स्वामी समर्थ सगळे बंद झाल्यावर स्वतःनी कोणचं दार दाखवलं आहे, जे दार उघडेले आणि आपण यशस्वी होऊया. जर आपल्याला पण यशस्वी व्हायचा मार्ग हवा असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिली आहे, तिथे जाऊन आपण स्वामी वचन ऐकू शकता की स्वामींनी आपल्याला काय वचन दिलं आहे. स्वामी म्हणतात ते, थांब पण गडबड करू नको, रड पण विश्वास सोडू नको, मी आहे, मी बघतोय आणि योग्य वेळी योग्य मार्ग मी खुला करीन. जर तुमच्या मनातील स्वामींप्रती विश्वास आहे तर स्वामींनी एक दिशा दाखवली आहे. ती दिशा आपण नक्कीच पाहू शकता आणि त्या दिशेला पाहून आपल्याला कोणचा मंत्र जाप करायचा आहे, कोणची उपासना करायची आहे, हे आपल्याला त्या उपासनाच्या माध्यमाने आपला कोणकोणचा मार्ग खुलू शकतो आपण नक्कीच पाहू शकता. जय श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.